कोणी क्लासमध्ये आज? अभिषेक. गुड इव्हनिंग अभिषेक. ज्ञानेश्वर, दुर्गेश, रितू, पूजा, पूर्वा. हॅलो, गुड इव्हनिंग. माझा आवाज येतोय का? मला रिस्पॉन्ड करा म्हणजे मला कळेल. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. चला, कोण कोण आहे क्लासमध्ये आज? सुषमा आहे का? मला दिसतोय ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वर, पूर्वा, यस सर. अभिषेक पण आहे. पूजा आहे. दुर्गेश आहे. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. उन्नती पण आहे. ओके. भक्ती चौहान. ओके. चला, मी स्क्रीन शेअर करतो. मला फक्त सांगा की दिसतंय की नाही तुम्हाला. दिसतंय का रे? हो सर. ओके. ओके, मागच्या लेक्चर मध्ये काय झालं होतं कोणी काही सांगू शकतं का? आपण क्वेश्चन्स केले होते मागच्या लेक्चर मध्ये, बरोबर ना? हो सर. ओके. त्याच्यामध्ये हे 6 फॉर्म्युले यूज होत होते. चला एकदा रिवाइज करून घ्या. मी प्रश्न विचारतो मग तुम्हाला. 6 फॉर्म्युले रिवाइज करून घ्या पूर्णपणे. केलेत का? हो सर. ओके. चला, मला सांगा साइन ए प्लस बी काय असतो रे? साइन ए प्लस बी काय ट्यून आहे साइनची? साइन कॉस साइन. साइन कॉस साइन. शाबास. मग साइनची ट्यून आहे साइन कॉस साइन. तर साइनचा फॉर्म्युला काय बनतो मग? साइन ए प्लस बी चा साइन ए प्लस बी कॉस साइन ए प्लस बी इज इक्वल टू
साइन काय? ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन शाबास. कोण सांगतंय मला नाव सांगत चला. कोणी सांगितलं आता फॉर्म्युला? रितूने सांगितला. व्हेरी गुड. रितू बाळा, कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला सांगू शकतेस का? हो सर. सांगू. हा सांग. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. शाबाश बाळा रितू. सुषमा आली का? सुषमा हो सर आले. सुषमा टॅन ए प्लस बी सांग बाळा. tan a plus b is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. व्हेरी गुड. अजून कोण आहे क्लासमध्ये? अनुष्का आहे का? नाहीये. रितू टॅन ए मायनस बी सांगू शकतेस का बाळा? हो सर. सांग मग पटकन. tan a minus tan b upon a plus tan a tan b. 1 plus tan ए इंटू tan बी. व्हेरी गुड. ओके. आज आपण पुढचे फॉर्म्युले बघणार आहे. पुढचे लिस्ट ऑफ फॉर्म्युले ज्याच्यामध्ये मी हेडिंग लिहिलं होतं. आठवतं का रे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल्स. मल्टिपल अँगल्स कोणाला म्हणतो? जिथे मल्टिप्लाय होतात. 2 इंटू थिटा, 3 इंटू थिटा, 4 इंटू थिटा, है ना? मल्टिपलचा अर्थ काय होतो? मल्टिपल म्हणजे खूप, मल्टिपल म्हणजे जास्त. ओके. आणि सब मल्टिपल म्हणजे काय? जास्तचा हाफ म्हणजे सब मल्टिपल. ओके. पण जास्तचा हाफ जर केला आपण तर मला सांगा 2 थिटा आपण 2 केला तर काय होईल रे? तो थिटा. 4 थिटा आपण 2 केला तर तो काय होईल रे? 2 थिटा. म्हणजे ते मल्टिपल मध्येच गेले. पण ज्याला डिवाइड बाय 2 होत नाही ते असतात सब मल्टिपल अँगल्स. ओके. थिटा बाय 2, 3 थिटा बाय 2, 5 थिटा बाय 2 असे. ओके. मग याच्यात आपण बघणार आहेत. याच्यात कोणते कोणते फॉर्म्युले बघणार? मग हे गोल केलेले बघा येल्लो कलर मध्ये. 2 थिटा, 3 थिटा आणि थिटा बाय 2. ओके. मग 2 थिटाला काय म्हणणार रे? डबल अँगल. 3 थिटाला काय म्हणणार रे? ट्रिपल अँगल. ट्रिपल अँगल. आणि थिटा बाय 2 ला काय म्हणणार रे? हाफ थिटा. हाफ अँगल. ठीक आहे. हाफ थिटा नाही, हाफ अँगल. ओके. आलं का लक्षात? हो सर. ओके. मग त्याच्यातला आपण पहिला सेट बघणार आहे. दॅट इज डबल अँगल फॉर्म्युले. हे मी परत समजवतो तुम्हाला. ओके. परत समजवतो ही गोष्ट मी तुम्हाला डिलीट करून. चालेल का रे? हो सर समजवा. डबल अँगल फॉर्म्युले त्याच्यामध्ये पहिला आहे साइन 2 थिटा. इथे मी आता जेवढे पण फॉर्म्युले घेणार आहे ना बाळा, ते साइन कॉस आणि टॅनचेच बनतात. बाकी जे त्यांचे भाऊ आहेत त्यांचे बनतात का? तर नाही. साइन कॉस आणि टॅनचेच बनणार फक्त. कोसेक सेक आणि कॉटचे बनणार का? नाही. मग साइन 2 थिटा अँगल काय झालं रे इथे? डबल. ओके. मग मला सांगा, आपण एक फॉर्म्युला पाहिलाय तिकडे साइन ए प्लस बी चा. हो सर. साइन ए प्लस बी काय असतो बाळा? साइन ए कॉस बी बी प्लस प्लस कॉस ए साइन बी, है ना? आता मला सांगा, जर इथे 2 थिटा आहे तर त्याला आपण थिटा प्लस थिटा असं लिहू शकतो का रे? तर हो, लिहू शकतो. मग थिटा प्लस थिटाला आपण जर समजा लिहिलं साइन थिटा कॉस थिटा प्लस कॉस थिटा साइन थिटा, तर हे वेगळे वेगळे का सांगा बरं का मला? नाही, हे तर एकच आहे, है ना? साइन थिटा कॉस थिटा आणि कॉस थिटा साइन थिटा हे सेम सेमच आहे ना? मग जर दोन सेम सेम लोकांची बेरीज केली तर ती काय होते? 2 टाइम्स. त्याला म्हणतो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा पहिला फॉर्म्युला बनला साइन 2 थिटाचा. त्याला म्हणणार 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके का? आलं का लक्षात? हो सर.
ओके, मग साइन 2 थिटाचा पहिला फॉर्म्युला काय आहे? साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 sin theta into cos. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. शाबाश. आता लक्षात घ्या, आपण डबल अँगल कोणाकोणाचे बघणार आहे? फक्त साइन, कॉस आणि cos आणि tan. टॅनचे. मग साइन, कॉस आणि टॅनचे येताना प्रत्येक डबल अँगल, प्रत्येक हाफ अँगल जो फॉर्म्युला आहे तो प्रत्येक हाफ अँगल किंवा प्रत्येक डबल अँगल फॉर्म्युला टॅनच्या फॉर्म मध्ये पण भेटणार. कोणाच्या फॉर्म मध्ये भेटणार? tan म्हणजे प्रत्येक अँगल आपल्याला टॅनच्या फॉर्म मध्ये पण भेटणार, त्यांच्या स्वरूपात. तर मग आता मला सांगा रे, इकडे राईट साईडला बघा, इकडे 2 साइन थिटा प्लस कॉस थिटा आहे. इकडे तुम्हाला डिवाइडला कोणी दिसतोय का? नाही. म्हणजेच कोण असतो? 1. 1. 1 ला आपण फंडामेंटल आयडेंटिटीनी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो का रे? फंडामेंटल आयडेंटिटीनी, सर. बेसिक फंडामेंटल आयडेंटिटी है ना? हो. किंवा यालाच मी असं पण लिहू शकतो का रे? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, असं पण लिहू शकतो का? सांगा बरं का मला. हो सर. आता मला सांगा, मी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा लिहिलं काय आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा लिहिलं काय? दोघांचा अर्थ सेम ना? सेम. हो. याला मी कोणती प्रॉपर्टी म्हटलं होतं मागच्या वेळेस? नाव सांगितलं होतं मी तुम्हाला, आठवते का? फंडामेंटल प्रॉपर्टी. कुठली? फंडामेंटल प्रॉपर्टी. नाही, नाव होतं त्याचं एक. हा, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. कोणी उत्तर दिलं हे? रितू. रितू. व्हेरी गुड बेटा. मला सुषमा आणि रितू दोनच उत्तर देताना दिसतात, बाकी लोक फक्त ऐकतात का? सगळेजण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. ओके, चला. मग आता इथे बघा, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, अपॉन मध्ये लिहिलं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. ओके, याच आयडेंटिटी वरून मी आता टॅनच्या स्वरूपात याला बनवणार आहे. मग डिवाइड कशाने करणार आहे मी? डिवाइड बाय कॉस स्क्वेअर थिटा. कुठे कुठे? न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. मग याच्यावरून मला असं भेटेल बघा, 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा, त्याच्या छेदस्थानी याला कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटानी भागाकार करतोय आपण. कुठे कुठे? न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आता बघा, इथला एक कॉस थिटा, इथला एक कॉस थिटा आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर मधला एक कॉस थिटा कॅन्सल. इथे कॉस स्क्वेअर कॅन्सल. मग मला सांगा रे, इथे जर कॉस कॉस कॅन्सल झाला तर वरती कोण उरला? 2 इंटू साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस काय असतो? टॅन थिटा. अपॉन इथे कॉस स्क्वेअर कॅन्सल झाला तर काय उरला? 1 प्लस साइन अपॉन कॉस परत काय असतो रे? टॅन, बट विथ डबल पॉवर, तर म्हणून येणार टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, म्हणजे काय बनला रे नेक्स्ट फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन? इन टर्म्स ऑफ टॅन फॉर्म्युला बनला 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. 1 एका बाळा, सॉरी मायनस एका बाळा, प्लस प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, तर लक्षात घ्या ही गोष्ट. ओके, येस ऑर नो? हो सर. राहील ना लक्षात? हो सर. ओके, व्हेरी गुड. चला, मग साइन 2 थिटाचे किती फॉर्म्युले बनले रे? साइन 2 थिटाचे किती फॉर्म्युले बनले? 2. ओके, चालायचं का पुढे? हो सर. साइन 2 थिटाचे दोन फॉर्म्युले, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि दुसरा आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, त्याच्यानंतर पुढचा येतो कॉस 2 थिटा. कोणी लॉजिकनी मला सांगू शकतं का रे, आता कॉस 2 थिटा कसा बनवू आपण, जसा साइन 2 थिटा बनवला होता पहिले?
साइन थिटाचं जसं दुसरं होतं तसंच कॉस थिटाचं पण येतं. सांग बाळा काय होईल ते. कॉस 2 थिटा इज इक्वल टू हम्म कॉस स्क्वेअर थिटा -1. 1 कसं येईल बाळा. त्याला आपण लिहिलं कॉस थिटा प्लस थिटा, कॉस ए प्लस बी च्या फॉर्म मध्ये. ओके. कॉस ए प्लस बी इज व्हॉट, कॉस कॉस साइन साइन. आठवतं ना तुम्हाला. हो सर. मग कॉस ए प्लस बी कॉस कॉस साइन साइन असेल तर इथे पण काय होईल, कॉस थिटा कॉस थिटा. इथे प्लस असल्यामुळे इथे असतो मायनस, साइन थिटा साइन थिटा. कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय होतो रे, कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा काय होईल रे, साइन स्क्वेअर थिटा. थिटा. मग पहिला फॉर्म्युला बनला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. समजलं का. हो सर. आता इथूनच पुढचा फॉर्म्युला पण बनतो बघा. हा जो कॉस स्क्वेअर थिटा इथे दिसतोय त्याच्या ऐवजी जर मी फंडामेंटल आयडेंटिटीनी कॉस स्क्वेअर थिटाच्या ऐवजी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहिलं चालेल ना रे. आणि मायनस साइन स्क्वेअर थिटा होताच. मग काय होईल रे, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा किती होईल, -2 साइन स्क्वेअर थिटा. बरोबर ना. हो सर. दुसरा फॉर्म्युला बनतो काय, कॉस 2 थिटाचा दुसरा फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. आलं का लक्षात. हो सर. आता मला सांगा, जर मी या कॉस स्क्वेअर थिटाच्या ऐवजी साइन स्क्वेअर थिटा साठी लिहिलं, जर मी साइन स्क्वेअर थिटा साठी लिहितोय काय काय लिहू शकतो रे मी त्याच्यासाठी, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर ना. हो सर. मग आता जर मायनस साइनला आपण ब्रॅकेट मध्ये टाकलं तर कॉस स्क्वेअर थिटा -1 मायनस इंटू मायनस प्लस कॉस +1 स्क्वेअर थिटा. मग कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती रे, 2 कॉस स्क्वेअर थिटा स्क्वेअर थिटा. मायनस. मग तिसरा फॉर्म्युला आपल्याकडे बनला 2 कॉस स्क्वेअर थिटा -1. आलं का लक्षात. हो सर. राहील ना लक्षात. हो सर. ऋतू आहे का, हो सर. समजतंय का बाळा. हो सर. ओके. अजून बाकीच्यांना पण समजतंय का रे, ज्ञानेश्वर, अभिषेक. आता परत तेच बघा. याचा कोणी नाही म्हणजे कोण असतो रे, मॅथ्स मध्ये डिनॉमिनेटरला कोण नाही म्हणजे One. कोण आहे, 1. 1 ला आपण फंडामेंटल आयडेंटिटीने काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 साइन स्क्वेअर थिटा. है की नाही. 1 ला लिहिलं बाळा, 1 ला कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा असं लिहिलं 1 ला. ओके. ओके सर. हा. मग आता मला सांगा, जर मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड केलं, असं लिहितोय मी, डिवाइड बाय कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटाने जर डिवाइड केलं तर कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इथे काय उरेल, 1 मायनस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर काय होतो रे, टॅन स्क्वेअर थिटा अपॉन सेम कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर परत खाली काय होईल, 1 प्लस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर काय होईल, टॅन स्क्वेअर. मग आता चौथा फॉर्म्युला बनला आपला कॉस 2 थिटाचा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आलं का रे लक्षात. आलं का लक्षात. ओके, व्हेरी गुड. आता मला सांगा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, मी तुम्हाला म्हटलं होतं साइन कॉस आणि टॅन चेच फॉर्म्युले इथे आहेत. बरोबर ना. साइनचे झाले 2, हो सर. बरोबर. कॉसचे झाले 4. मग आता कोण राहिला रे, टॅन. आता मला सांगा, साइनचे 2 होते तर कॉसचे किती झाले, 4. डबल झाले ना. हो.
मग टॅनचे किती होतील? 8. 8 असं आपल्याला वाटतं, पण त्यांचा एकच आहे. टॅन टू थिटा. टॅन टू थिटा कोण असेल? साइन टू थिटा अपॉन कॉस टू थिटा. साइन टू थिटा कोण आहे? 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि कॉस टू थिटा काय? टॅनच्या फॉर्म मध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. इथे कोण भेटेल आपल्याला? इथे भेटतो 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हा कुठून आला सांगतो बघा. टॅन टू थिटाला थिटा प्लस थिटा लिहिलं तर टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो रे? टॅन ए प्लस tan A plus tan B टॅन ए upon प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस minus टॅन ए इंटू टॅन बी. पण इथं ए कोण आहे? थिटा. बी कोण आहे? थिटाच. टॅन थिटा प्लस टॅन थिटा किती? 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा इंटू टॅन थिटा काय होईल? टॅन tan स्क्वेअर square. थिटा. समजलं? हो सर. अशा प्रकारे हा टॅन टू थिटाचा फॉर्म्युला बनला. हे झाले सगळे डबल अँगल फॉर्म्युले. ओके का रे? चला पटापट लिहून घ्या. येस सर. डबल अँगल फॉर्म्युले सगळ्यांनी लिहून घ्या. हँड रिटन, नो स्क्रीनशॉट. झालं सर. व्हेरी गुड. सगळ्यांचं झालं का रे लिहून? हो सर. व्हेरी गुड. डबल अँगल काय नाव होतं यांचं? डबल डबल अँगल फॉर्म्युले. ओके. डबल अँगल फॉर्म्युले. Yes. आता हे जे डबल अँगल फॉर्म्युले आहेत याच्यावरूनच पुढचे जे बनतील ते आहेत डबल अँगल वरूनच बनतात. त्यांचं नाव आहे हाफ अँगल फॉर्म्युले. काय नाव आहे? हाफ अँगल फॉर्म्युले. आता मला सांगा डबल अँगल मध्ये काय होत होता रे? अँगल डबल. डबल. हाफ अँगल मध्ये अँगल काय होईल रे? हाफ. half होईल. हाफ. बट कोणाचा हाफ? तर आता इथे जर 2 थिटा आहे तर 2 थिटाचा हाफ इज व्हॉट? 1 थिटा. ठीक आहे. हो. 2 थिटाचा हाफ काय असेल? 1 1 थिटा. theta. बरोबर ना? 2चा हाफ किती? 1 ना? आणि इकडे राईट हँड साइडला काय होईल रे? अँगल हाफ होईल. तर मग काय होईल? 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. ठीक आहे. समजलं का फॉर्म्युला? हो मी सर. लिहून देतो थांबा. व्यवस्थित लिहून देतो. अँगल काय झाला? फक्त हाफ. म्हणजे 2 साइन थिटा होता त्याच्याऐवजी काय झाला? थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा होता तर थिटाच्या ऐवजी काय झाला? थिटा बाय 2. ओके. ओके का रे? ओके हो सर. सर. हा. मग आता बाकीचे अँगल्स पण काय होतील? हा पण थिटा आहे तर हाफ. काय होईल? थिटा बाय 2. इथे पण काय होईल? थिटा बाय 2. 2 इथे पण काय होईल? theta by 2. थिटा बाय 2. इथे पण होईल थिटा बाय 2.
ठीक आहे. सगळीकडे अँगल काय होतोय? हाफ हा. होतो. हा. मग आता नोट डाऊन करून घ्या हे पण फॉर्म्युले. कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 -1 थिटा बाय 2. इथे पण येणार थिटा बाय 2. ओके. इथे कॉस 2 थिटाचा होणार सिंगल थिटा. इथे होणार टॅन 2 थिटाचा टॅन थिटा. इथे होणार थिटा बाय 2 अपॉनला पण येणार थिटा बाय 2. ठीक आहे. ओके का रे? हो सर. चला नोट डाऊन करून घ्या पटापट. आणि नोटबुक बंद करून मला जे मी विचारतो त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करा. 5 मिनिटं घ्या वाटल्यास रिवाइज करायला. 5 मिनिटं घ्या रिवाइज करायला. सर हे फॉर्म्युले रिवाइज करायला का? हो. डबल अँगल आणि हाफ अँगल खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. कुठले कुठले माहिती का? जे मी आधी सांगितले ते सम अँड डिफरन्स वाले आहेत का लिहिलेले तुमच्या नोटबुक मध्ये? हो सर आहेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स ते. त्याच्यानंतर डबल अँगल, त्याच्यानंतर हाफ अँगल, हे सगळे फॉर्म्युले. ठीक आहे. 5 मिनिट घ्या, मग मी तुम्हाला विचारतो. रिवाइज करा छान. विचारू का रे? तुम्ही आहेत का क्लासमध्ये? हो सर. विचारू का मग? का अजून 2 मिनिटं पाहिजे? लिहून लिहून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. खूप ठिकाणी आपल्याला लागतात. चला एक काम करणार का? उद्या लर्न करून येणार का? उद्या जर लेक्चर असेल आपलं तर. हो सर. उद्या करणार? पक्का? हो सर. हो हो सर. सर. ओके. चला याच्यामध्ये नोट लिहून टाका. डबल अँगल साठी एक नोट आहे, ती लिहून टाका. डबल अँगल साठी 2 नोट आहे, 2. पहिली नोट आहे डबल अँगलची. डबल अँगल मध्ये लिहिणार हिला, हाफ अँगल मध्ये नाही. 1 + cos 2 थिटा इज इक्वल्स टू 2 cos स्क्वेअर थिटा. ही पहिली नोट. दुसरी नोट 1 - cos 2 थिटा इज इक्वल्स टू 2 sin स्क्वेअर थिटा. लिहा हे हँड रिटन फॉर्म्युले पाहिजे तुमच्याकडे, स्वतः लिहिलेले. 1 + cos 2 थिटा इज 2 cos स्क्वेअर थिटा. 1 - cos 2 थिटा इज 2 sin स्क्वेअर थिटा. लिहिलेत का रे या 2 नोट? हो
हो सर. आता हे कुठून आलं ते सांगतो तुम्हाला, 2 मिनिटात लक्ष द्या. इथून सांगतो कुठून आले हे. हे दोनही फॉर्म्युले कुठून आले ते लक्षात घ्या, सांगतो 2च मिनिटात. हा जो फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 2 थिटा वाला, आपल्याकडे होतं कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, बरोबर का रे? 2 cos थिटा इज इक्वल टू cos 2 थिटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 असा फॉर्म्युला होता ना आपला डबल अँगल मध्ये. तो मग त्या हा -1 जर आपण इकडून काढला आणि इकडे पाठवला तर काय होईल रे? प्लस. मग हा बनतोय बघा 1 प्लस कॉस 2 थिटा इज 2 cos स्क्वेअर थिटा. ओके. आणि इथे Yes, होता cos 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. याच्यावरून पण आपण काय केलं, या cos 2 थिटाला इकडे आणलं आणि 2 साइन थिटाला तिकडे नेलं. तर हा बनतो 2 साइन स्क्वेअर थिटा इकडे आला तर प्लस, cos 2 थिटा तिकडे गेला तर मायनस. 1 मायनस cos 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. असा तो फॉर्म्युला बनला. आलं का लक्षात डबल अँगलचं? हो सर. yes, sir. डबल अँगल लक्षात घ्या. ओके. डबल अँगलची नोट. आता सेकंड नोट लिहा. ती नोट आहे हाफ अँगलची. हाफ अँगल मध्ये काय होईल रे, कोणी सांगू शकतं का? नोट मध्ये काय बदलाव होईल? रितू, जिथे सुषमा, डबल अँगल आला तिथे हाफ अँगल येईल. शाबाश. म्हणजे हा काय होईल? 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. इथे पण काय होईल? 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. चला ही पण नोट डाऊन करून घ्या. ह्या पण 2 नोट आहेत. ठीक आहे. लिहिल्यात का रे नोट? स्क्रीनशॉट नाही मारायचा तुम्हाला, नोट लिहायची आहे तुम्हाला. झालं सर. व्हेरी गुड. हे सगळं मी उद्या विचारणार आहे बरं का. हो सर. चलायचं का पुढे? डबल अँगल झाले, हाफ अँगल झाले. आता कुठले राहिले रे? ट्रिपल अँगल. हा, ट्रिपल अँगल फॉर्म्युली म्हणतात याला. एक असेल तर फॉर्म्युला आणि जास्त असतील तर फॉर्म्युली. ठीक आहे. एक असेल तर काय म्हणायचं? फॉर्म्युला. आणि जास्त असतील तर काय म्हणायचं? फॉर्म्युली. अनेक वचनी म्हणजे फॉर्म्युली. ठीक आहे. एक वचनी फॉर्म्युला, अनेक वचनी फॉर्म्युले. ठीक आहे. चलो, ट्रिपल अँगल फॉर्म्युली. पहिला कोणता येईल रे मग याच्यात? अँगल काय होईल आता? ट्रिपल. साइन 3 थिटा. ओके. दुसरा येईल कॉस 3 थिटा. आणि तिसरा येईल tan tan 3 3 थिटा. आता साइन 3 थिटा कसा बनवायचा ते तुम्हाला सांगतो. कुठलाही फॉर्म्युला आपण पाठ करत नाही. कुठला फॉर्म्युला पाठ करा असं बोललो का मी तुम्हाला आतापर्यंत? नाही. नाही. प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला कसा बनवायचा आहे ते मी सांगतोय. साइन 3 थिटाला पण कसा बनवायचा त्याच्यासाठी रूल आहे 3-4. कोणता रूल आहे? 3-4. रूल 3-4. हा कुठल्याही बुक मध्ये नाही, कुठेच नाहीये रूल 34 वगैरे. ठीक आहे. हा कोणी बनवलाय? आम्ही बनवलाय लक्षात ठेवण्यासाठी. रूल 34 म्हणू शकतो आपण त्याला. कोणता रूल? 34. मग आता रूल 34 ने कसं बनवायचं ते सांगतो बघा. साइन 3 थिटाच्या याच्यामध्ये लिहिलं साइन थिटा मायनस साइन थिटा. ठीक आहे.
साईन थिटा मायनस साईन थिटा तर 0 होऊन जातो ना. 0 नाही हो, झाला सर. पाहिजे, 0 नाही झाला पाहिजे. फॉर्म्युला कसा बनेल मग? मग त्याच्यासाठी आपण काय केलं, एकाला दिला 3 आणि एकाला दिला 4. रूल 34 मधला एकाला 3 दिला आणि एकाला काय दिला 4. पण फॉर्म्युला कोणता चालू आहे रे? ट्रिपल अँगल. म्हणून ज्याला 4 दिला त्याला 3 दिला होता का आपण? नाही. मग त्याच्या डोक्यावर 3 लिहिला. म्हणजेच फॉर्म्युला काय बनला? 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. आलं का लक्षात? हो सर. मी परत एकदा फॉर्म्युला बनवून सांगतो म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. एकदा लिहिलं साइन थिटा मायनस इकडे पण लिहिलं साइन थिटा. ओके का? एकाला दिला 3, एकाला दिला 4. ज्याला 4 दिला तर त्याच्या डोक्यावर 3 लिहून दिला. म्हणजे फॉर्म्युला बनला 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. बरोबर का? हो सर. हो सर. आता कॉस 3 थिटा साठी रूल आहे रूल 43. कॉस 3 थिटा साठी कोणता रूल आहे? कोणता रूल आहे कॉस 3 थिटा साठी? 43. 43. मग याला पण काय लिहिणार आपण? कॉस थिटा मायनस कॉस थिटा. एकाला दिला 4, एकाला दिला 3. ज्याला 4 दिला त्याच्या डोक्यावर किती लिहायचं रे? 3. 3. आता फॉर्म्युला काय बनेल? 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. ओके का? हो सर. ओके. टॅन 3 थिटाचा पण असाच एक रूल आहे. टॅन 3 थिटाचा रूल काय? रूल 31/13. काय रूल आहे? 31/13. 31/13. आता तुम्ही जर टॅनचा प्रत्येक फॉर्म्युला पाहिला तर त्याच्यात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे. बरोबर ना? हो सर. तर त्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये डिनॉमिनेटरला 1 प्लस किंवा 1 मायनस आहेच. प्रत्येक फॉर्म्युला बघा, कुठलाही बघा, टॅन ए प्लस बी घ्या, टॅन ए मायनस बी घ्या, टॅन 2 थिटा घ्या, कुठलाही फॉर्म्युला घ्या, काय दिसेल तुम्हाला? त्याच्या डिनॉमिनेटरला 1 प्लस किंवा 1 मायनस. आता टॅन 3 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये 31/13 मधला जो 13 आहे त्याच्यातला 1 म्हणजेच हा 1 आहे. ठीक आहे? बरोबर का? आलं का लक्षात? हो सर. आता वरती काय लिहिणार आपण? जसं सगळ्या फॉर्म्युल्यांसाठी लिहितोय तसंच, टॅन थिटा मायनस टॅन थिटा. रूल 31 म्हणजे एकाला काय देणार? 3 आणि एकाला काय देणार? 1. तो 1 लिहितो का रे आपण मल्टिप्लायला? नाही. मग तो 1 जो लिहिला, ज्याला 1 लिहिला त्याला 3 नव्हता दिला, मग त्याच्या डोक्यावर 3 लिहिला. मग तो झाला 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. बघा रूल वरती लिहिला 31, खाली लिहिला 13. ठीक आहे? 31 म्हणजे बघा इथे 1 आहे, 1 दिसला का टॅन क्यूब थिटाच्या पुढे? हो तिथे सर. 1 आहे. हा झाला टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला. आणि हे कशाचे फॉर्म्युले? हे तिघं पण हे आहे ट्रिपल अँगल फॉर्म्युले. हे रूल लक्षात ठेवा. रूल लक्षात ठेवून आपण डायरेक्ट फॉर्म्युले बनवू शकतो. आपल्याला कुठलाही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. ठीक आहे? चलो नोट डाऊन ट्रिपल अँगल फॉर्म्युले. झालं सर. झालं? ओके. आज आपण एवढंच घेणार आहे. याच्यातच तुम्हाला डबल अँगल, हाफ अँगल आणि ट्रिपल अँगल एवढे फॉर्म्युले तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे? उद्या येताना फॉर्म्युले पाठ करूनच यायचं आहे. कोणीही फॉर्म्युले पाठ न करता येणार आहे का? नाही. नाही. आता तुम्ही लिहिलेले सगळे फॉर्म्युले ओपन करा. तुम्ही लिहिलेलं पहिलं ओपन करा.
सम अँड डिफरन्स वाले फॉर्म्युले, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स केले का ओपन? आहे का नोटबुक आहे का तुमच्याकडे? हो सर. केले का ओपन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स? हो सर. त्याच्यामध्ये साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. त्याच्यानंतर कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. बघा मी आताच बोललो टॅनच्या प्रत्येक फॉर्म्युल्यात डिनॉमिनेटरला काय येतो? 1 येतो. ओके. हो सर. टॅन ए मायनस टॅन बी इज टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे. आता डबल अँगल ओपन करा. डबल अँगल फॉर्म्युले आहेत का? हो सर. साइन 2 थिटा इज इक्वल्स टू पहिला फॉर्म्युला आहे 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा. दूसरा फॉर्मूला है 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा साइन 2 थीटा साठी. ओके. त्याच्यानंतर cos 2 थीटा साठी परत 4 फॉर्म्युले. पहिला आहे cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. दूसरा आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. तीसरा आहे 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. मी जे जे फॉर्म्युले बोलतोय तेव्हा तेव्हा तिथे तिथे नजर फिरवा. ठीक आहे. cos 2 थीटाचा सगळ्यात शेवटचा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. बरोबर का रे? हो सर. ओके. त्याच्यानंतर डबल अँगल मध्ये लास्टचा फॉर्म्युला आहे टॅन 2 थीटा. ठीक आहे. टॅन 2 थीटा असतो 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. हा प्रत्येक फॉर्म्युला कसा बनला आहे हे मी तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी. सांगितलंय ना रे? हो सर. हो सर. ओके. डबल अँगल साठी 2 नोट लिहून दिल्या तुम्हाला. डबल अँगल साठी किती कितीचा नोट आहे या? 2. 2. किती कितीचा आहे? 500 500 500च्या नोट आहे या. कितीच्या आहे? 500 500च्या नोट आहे. म्हणजे सगळ्यात मोठी नोट असं समजा तुम्ही. इम्पॉर्टंट नोट. सगळ्यात इम्पॉर्टंट नोट कोणती आता आपल्या पैशांमध्ये? 500ची ना. हो. म्हणून मग मी हिला 500ची नोट म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे. 1 प्लस कॉस 2 थिटा 500ची पहिली 500ची नोट काय आहे? 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. 500ची नोट का म्हणतोय? कारण हिला भरपूर ठिकाणी आपण वापरणार आहे. ठीक आहे. याच्याने आपण कुठेही वापरू शकतो आणि सॉल्व्ह करू शकतो. 1 प्लस कॉस 2 थिटा इज 2 कॉस स्क्वेअर थिटा अँड सेकंड नोट आहे 1 मायनस कॉस 2 थिटा इज 2 साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. जेव्हा जेव्हा मी अशा नोट लिहून देईल त्या नोट खूप इम्पॉर्टंट आहेत असं समजून चला. राहील का लक्षात? हो सर. हाफ अँगल मध्ये आता अँगल काय होईल? अँगल होतो हाफ. सगळे हाफ अँगल फॉर्म्युले बघा. डबल अँगल वरून हाफ अँगल बनवले आपण. त्याच्यात काय झाला रे? डबलचा हाफ सिंगल आणि सिंगलचा हाफ डिवाइड बाय 2 है ना. हो सर. त्याच्यात पण 2 नोट लिहून दिलाय. त्याच्यातल्या पण 2 नोट म्हणजे 500 500च्या 2 नोट आहे असं घ्या. त्याच्यानंतर आला ट्रिपल अँगल फॉर्म्युले.
ट्रिपल अँगल फॉर्म्युलेमध्ये साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा आणि टॅन 3 थिटा. साइन 3 थिटाचा रूल कोणता आहे रे? 34. कॉस 3 थिटाचा रूल आहे 43 42. आणि टॅन 3 थिटाचा रूल आहे 31/30. 31/30. हे रूल लक्षात ठेवा, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले बनवू शकतात. ठीक आहे, हो सर. राहील ना लक्षात? हो सर. उद्या जर लेक्चर असेलच माझ्या मते, तर उद्या मी तुमचे सगळ्यांचे हे फॉर्म्युले पहिले पाठ घेणार आहे, तरच पुढे जाऊया. ठीक आहे, हो सर. ओके का? हो. Yes, चल, sir. आज आपण इथेच थांबू. सी यू गाईज टुमॉरो. ओके, चला प्रत्येकाने आपला कॅमेरा ऑन करा, बाय बाय म्हणा, गुड नाईट म्हणा. Then you can- गेले का सगळे?